तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एलोरा येथे केवळ रस्त्यावर पडलेले लाकूड उचलण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका शेतकरी कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। 19 मे 2026 रोजी सकाळी 7च्या सुमारास फिर्यादी विजय ज्ञानदेव तिजारे वय 40 वर्ष हे आपल्या घरासमोर उभे होते। यावेळी आरोपी संजय वक्ते, मयूर संजय वक्ते आणि अमोल संजय वक्ते यांनी फिर्यादीसोबत वाद घातला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। आरोपी संजय वक्ते यांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर आरोपी मयूर व अमोल यांनी लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर आणि हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले। एवढेच नव्हे तर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। घटनेनंतर जखमी विजय तिजारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109, 115, 2, 352, 351, 3, 3, 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे मॅडम करीत आहेत। घटनेची माहिती मिळताच महिला PSI शेडगे मॅडम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असता तीनही आरोपी घटनास्थळावर हजर होते। पोलिसांनी त्यांना शासकीय गाडीत बसण्याचे सांगितल्यावर सुद्धा ते खासगी वाहनाने गेले कसे? त्यांचे खासगी वाहन शासकीय पोलिसांच्या समोर असताना ते मध्येच रस्त्यावरून फरार झाले। याचाच अर्थ स्थानिक पोलिसांनी त्यांना ताबा घेतल्यावरही आरोपी फरार झाल्याचा आरोप पीडित जखमी विजय तिजारे यांच्या मुलाने केला आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव। माझं नाव विजय ज्ञानदेव तिजारे, राहणार एलोरा, तालुका जळगाव, जिल्हा बुलढाणा। माझे बाबा ज्ञानदेव एकनाथ तिजारे सकाळी 7 वाजता हे शेण घेऊन गेले आणि पराठ्या, फुटल्या आणि इंधन लावताना मयूर वक्ते, अमोल वक्ते आणि संजय वक्ते येईनं पारीनं आणि टामीने मारले, डोक्यामध्ये मारले, हातावर मारले। आणि मी वारामध्ये जायला होतो, मला फोन आला माझ्या पत्नीचा की बाबा तुम्ही घरी या लवकरात लवकर। मी तसाच घरी आलो, पाहिलं तर त्याच्या डोक्यामध्ये रॉड आणि टाम्या मारेल होत्या। तसंच मी जळगावला गेलो, जळगावला जाता गेलो आणि पोलीस स्टेशनमध्ये गेलो। साहेबांनी मला हे सांगितलं की तुम्ही पहिले दवाखाना करा, मग पुढे आपण पाहू। तसेच मी दवाखान्यात गेलो, दवाखान्यातून 108 नंबर गाडीने मला खामगावला आणले। खामगावमध्ये आलो, दवाखाना सरकारीमध्ये चालू आहे। आणि त्याच्यानंतर पोलीस आले, मला फोन आले, साहेबाचा फोन आला की तुम्ही तिजू भाऊ तुम्ही जळगाव जामोदले या लवकरात लवकर आणि कंप्लेंट FIR तयार लवकर करा। तसेच मी रात्री 10-11 वाजता FIR तयार केली। आणि त्याच्यानंतर सकाळी मला असं सांगण्यात आलं की बाबा तुम्ही सकाळी हजर राहा, आपण पंचनामा करू। पंचनामा केला आणि मॅडम आणि अजून एक साहेब होते, पंचनामा केला आम्ही ना। आणि मयूर संजय वक्ते आणि अमोल संजय वक्ते हे तरी हजर होते, गावकरी मंडळी हजर होती। तरी पंचनामा केला आणि गाडीमध्ये त्याला सांगण्यात आलं की तुम्ही बसा। ते म्हणाले की आम्ही आमची मोटरसायकल घेऊन येतो। मग तसेच त्याने मोटरसायकल काढली, साहेबाच्या गाडी पुढे आणि मॅडम होते त्याच्या पुढे गाडी पुढे चालत गेले आणि तिथून ते फरार झाले। मग आता आमच्या बाबावर एवढा अन्याय झाला तरी जर ते फरार होऊ शकतात तर आता पुढे आमच्यावर काही हल्ला केला देणं तर याचे जबाबदार कोण राहील याची नोंद घ्यावी, नाही तर बुलढाणा पोलीस स्टेशनले आम्ही अमर उपोषण तरी दाखल करू शकतो।